श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा अनुभव ऐकताना काळजाचे पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. किती सुंदर प्रचिती या दादांना स्वामींनी दिली आहे. यांच्या आयुष्यात काय जे घडलं आहे ते ऐकून प्रत्येकजण आज थक्क होणार आहे. महाराज काय करू शकतात हे आपण काहीच इमॅजिन करू शकत नाही. त्यांच्यापुढे काहीच अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करण्याची ताकद फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आपल्या या चॅनलवरती रात्री 9 वाजता तारक मंत्र 12 लाख ही सेवा लाईव्ह असते. या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्ताने सहभागी व्हायचं आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग सांगणार आहे. मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव अशोक देसाई असे आहे. आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामींची माझ्यावरती किती कृपा आहे हे तुम्हाला देखील कळेल. आणि ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यासोबत घडला होता त्यावेळेस मला तर काय करावं काहीच कळत नव्हतं. स्वामी भक्तांना 1994 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस माझ्यावरती एकोपाठोपाठ खूप संकट आले. माझा जो मोठा भाऊ होता तो अचानक एक्सपायर झाला. सर्व काही तोच बघत होता. आम्हाला खूप मोठा त्याचा आधार होता. तो अचानकच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो आम्हाला सोडून गेला. खूप मोठा धक्का आम्हाला बसला. त्यानंतर 1 महिन्यामध्येच माझे जे वडील होते घरामध्ये भांडणं करून तेही निघून गेले, घर सोडून गेले. तेही आम्हाला कुठेच सापडत नव्हते, तेही सापडले नाही. हा दुसरा धक्का, दुसरा डोंगर कोसळला. खूप म्हणजे खूप टेन्शन घरामध्ये होतं. आणि काय झालं की असंच दुसरं एक खूप मोठं संकट आमच्यावरती आलं. हे संकट ज्यावेळेस आलं ना त्यावेळेस मी पूर्णपणे हतबल झालो होतं. कुठेच मार्ग सापडत नव्हता. काय करावं काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले. ते असे, ऐन दिवाळीचा दिवस होता. सकाळी माझी पत्नी लक्ष्मीपूजनासाठी फराळं बनवत होती. आणि फराळं बनवत असताना गॅस जो होता तो खाली ठेवलेला होता. आणि माझा जो 3 वर्षाचा मुलगा होता तो खेळत होता. मुलगा खेळत असताना काय झालं की तो अचानक खेळत खेळत आला आणि पाणी पिण्यासाठी पळत आला. आणि जी तेलाची कढई होती, उकळलेलं तेल होतं, त्याचा पाय सटकला आणि तो त्या कढईमध्ये पडला. ज्यावेळेस तो कढईमध्ये पडला त्यावेळेस मला कॉल आला की असं झालं. मला खूप थरथर काप सुरू झाला की आता काय करायचं. मी ज्या परिस्थितीत होतो त्याच परिस्थितीत धावत पळत घरी आलो. माझी पत्नी रडत होती, मुलगाही रडत होता. त्याचं जी परिस्थिती बघून मला खूप भयानक वाटत होतं, कारण इतका भाजला होता. पूर्ण पोटापासून खाली पूर्ण भाग त्याचा भाजलेला होता. असा कुठलाच अंश नव्हता की तो भाजलेला नव्हता. असे मोठे फोड लोंबले होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. मी त्याला खांद्यावरती घेतलं आणि तो खूप ओक्साबोक्शी रडत होता. माझ्या कानात तो बोलत होता की आता मी मरणार आहे का, मी जगणार नाही का, मला खूप त्रास होत आहे, पप्पा मला वाचवा. हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय करू. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. कुठलाही डॉक्टर त्याला घेण्यासाठी तयार नव्हते. डॉक्टर म्हणायचे की तुम्ही जे काही स्पेशलिस्ट डॉक्टर आहे त्या डॉक्टरांकडे तुम्ही त्याला घेऊन जा, आम्ही घेत नाही. असे 2-3 हॉस्पिटलला गेलो. त्यांनी हेच सांगितलं. मग आम्ही शेवटी जिथे ते ट्रीटमेंट होती तिथे घेऊन गेलो. हॉस्पिटल खूप मोठं होतं. तिथेही डॉक्टरांनी बघितलं. तेही म्हटले की खूप जखम आहे. त्यांनी सर्व काही बघितल्यानंतर ते म्हटले की तुमचं नशीब थोडंसं चांगलं आहे, कारण त्याची जी जखम आहे ती फक्त शरीरामध्ये जाण्यासाठी 2 लेयर राहिली होती. जर 2 लेयर गेले असते तर पूर्ण शरीरामध्ये पॉयझन झालं असतं, असं डॉक्टर म्हटले. आणि मग त्यांनी काय केलं की त्याला ॲडमिट करून घेतलं. प्रचंड वेदना, प्रचंड त्रास त्याला होत होता. त्याच्या वेदना बघूच वाटत नव्हत्या. खूप दुःख. मी असंच बाहेर जात होतो. तिथे हॉस्पिटलचं बिल देखील खूप येत होतं. रोजचं आम्हाला 5-10 हजार रुपये लागत होते. एवढी माझी आर्थिक परिस्थितीही नव्हती, कारण मी मध्यमवर्गीय होतो.
पण लेकरासाठी मला काही ना काही जुगाड करावंच होतं. मी असं एक भटकत होतो, काय करावं काही कळत नव्हतं. असंच एकदम टेन्शनमध्ये मी रस्त्यावरून चाललो होतो, हॉस्पिटलला जात होतो. त्या दरम्यान काय झालं की मला एका व्यक्तीशी माझी धडक झाली. धडक झाल्यानंतर ते समोरून मला बोलले आणि मीही बोललो आणि ते म्हटले की एवढ्या टेन्शनमध्ये का बरं आहात, काय झालं, काही प्रॉब्लेम आहेत का? त्यांनी स्वतःहून मला असं विचारलं. तर मी काही नाही म्हटलं. ते म्हणे नाही दादा काहीतरी आहे म्हणे, तर तुम्ही असं करू नका, तुम्ही गाडीला धडकले असता, एवढं टेन्शन नका घेऊ, काय झालं आहे? तर मग मी त्यांना माझं सर्व काही हकीकत सांगितली, असं असं माझ्यासोबत घडले आहे. तर ते म्हटले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, त्या मठामध्ये जा, महाराजांना विनंती करा, सर्व काही व्यवस्थित होतील, स्वामी त्याला बळ देतील, शक्ती देतील, तुम्ही जा. त्यांनी असं सांगितलं आणि मग मी देखील तिथे जाण्याला होकार दिला. ते मला स्वतः तिथे घेऊन गेले, जणू काय महाराजच माझ्या मदतीला धावून आले होते. आणि मग मला तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे जवळपास 7 ते 8 जण होते, आरती वगैरे होऊन गेलेली होती. आणि मग मी तिथे गेलो, मला काय करावं तेच कळत नव्हतं. अक्षरशः मी खूप ढसढस मोठ्याने रडत होतो. माझं ते रडणं बघून सर्वजण माझ्याकडे आले. दादा काय झालं मला विचारू लागले. रडू नका, तुम्ही ब्रह्मांड नायकाच्या दाराशी आला आहात, त्यांना शरण आलेला आहात. तुमच्यावरती जे काही संकट आलेलं असेल, जे काही दुःख आलेलं असेल, ते महाराज सर्व काही तुमचं निवारण करतील, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. इथे आलेला प्रत्येकजण हा रडतच येतो आणि जाताना हसत जातो, असं त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यांना सर्व काही सांगितलं. ते म्हटले रडू नका, महाराज आहे, तुम्ही आता काहीच काळजी करू नका, सर्व काही त्यांच्यावरती सोडून द्या. पण जाताना एक करा, इथलं जे अभिषेकचं तीर्थ आहे ते तीर्थ आणि ही विभूती तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये लावण्यासाठी घेऊन जा, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मग मला सेवा देखील दिल्या. तुम्ही त्याच्या नाडीवरती कालभैरव अष्टक, त्याबरोबर रामरक्षा स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र आणि दुसरे काही जे काही महाराजांचे नामस्मरण आहे, तारक मंत्र आहे, त्या तारक मंत्राची विभूती, अशा तुम्ही सेवा ते करा म्हणे, बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल, असं त्यांनी सांगितलं. आता कुठेतरी मार्ग मिळाला होता. मग मी तीर्थ वगैरे घेऊन हॉस्पिटलला गेलो, मुलाला तीर्थ दिलं. जखम काही बरीच होत नव्हती. आम्ही मग माझी आणि माझ्या पत्नीची दोघांची ती सेवा सुरू झाली. आम्ही त्याच्या नाडीवरती ती सेवा करू लागलो होतो. तो खूप रडायचा, मला इथून बाहेर काढा, मला प्रचंड त्रास होत आहे असं म्हणायचा. सेवा ही खूप चालू होती. अक्षरशः मला ते बघवतच नव्हतं, मला खूप रडायला यायचं त्याच्याकडे बघून. एका बापाचं काळीज काय होत होतं हे मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही. माझ्यावरती किती मला त्या वेदना होत होत्या, त्याला जेवढ्या वेदना होत होत्या त्याच्या दुप्पट पटीने वेदना माझ्या काळजाला होत होत्या. त्यानंतर स्वामी भक्तांनो 8 दिवसांनी डॉक्टरांनी आम्हाला सुट्टी दिली. खूप सारं बिल देखील झालं होतं, तेवढं बिल भरलं, त्याला घरी आणलं, पण त्याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. जशी जखम होती तशीच जखम होती ती, त्याच्यातून प्रचंड पाणी गळायचं. अक्षरशः त्याला झोपण्यासाठी जे टाकलं असायचं त्याच्यातून पाणी गळून ते पूर्ण अंथरूण ओलं होत असायचं, इतकी भयानक ती जखम होती. मी त्याच्या नाडीवरती ह्या सेवा करतच होतो. त्यावेळेस माझी आई मला खूप वेड्यात काढत होती की जिथे हे स्पेशल डॉक्टर काही करू शकले नाही याला, तर हे तुझे मंत्रस्तोत्र काय करणार आहे, तू कशाला तुझा वेळ व्हायला घालतो. आणि ती मला हसायची. पण मला विश्वास होता महाराजांवरती. मी नाही, महाराज काहीतरी करतील, सर्वजण सांगत आहे, मला विश्वास आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी आईकडे लक्ष दिलं नाही. ती मला हसायची, पण मी माझ्या मुलाच्या नाडीवरती मंत्र म्हणायचो, माझी पत्नीही म्हणत राहिली. त्यानंतर काय झालं की हळूहळू जखम थोडीशी कोरडी होताना आम्हाला दिसू लागली, तिच्यामध्ये थोडा बदल दिसू लागला. आम्ही हॉस्पिटलला जे काही फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो. डॉक्टर म्हटले की ठीक आहे, मी आता याची ट्रीटमेंट करतो. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली. त्यानंतर आम्ही ये जा करून ट्रीटमेंट करत होतो. आणि त्यानंतर जवळपास 8 दिवसानंतर जेव्हा पुन्हा एकदा रिपोर्ट वगैरे सर्व काही केलं, त्यावेळी डॉक्टर म्हटले की माझ्या अनुभवानुसार ही जखम खूप खोल होती आणि ही एवढ्या लवकर भरणी ही जखम शक्य नव्हती, कारण तेव्हापर्यंत माझ्या मुलाची जखम ही 70% भरलेली होती. हे खरंच खूप अशक्य आहे, काहीतरी तुम्ही बाहेरचं देखील याला केलं आहे असं म्हटले. त्यावेळेस मी म्हटलं आम्ही बाहेरचं दुसरं काही नाही तर पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मात्र केली आहे. डॉक्टर म्हटले त्यानेच हे झालं आहे. त्यानंतर आम्ही ती सेवा बंद केलीच नाही, कंटिन्यू ती सेवा सुरू
ठेवली. मग माझा मुलगा उठायला लागला, थोडंसं असं खेळायला लागला, खायला लागला, प्यायला लागला, कारण तो अगोदर खाणं पिणं देखील काहीच करत नव्हता. सारखा झोपून असायचा आणि रडायचा. पण आता हळूहळू त्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसू लागले. आणि स्वामी भक्तांनो, 1 महिन्यामध्ये अशक्य असणारी गोष्ट झाली. माझा मुलगा एकदम ठणठणीत 1 महिन्यामध्ये बरा झाला. हे फक्त महाराजांची कृपा. त्यानंतर माझी आणि माझ्या पत्नीचे स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला आणि आम्ही दोघंही स्वामींची सेवा करू लागलो. मी सकाळी 3 अध्याय 11 माळी जप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही, ऑफिसला जात नाही. ती सेवा झाल्यानंतरच मी घराबाहेर पडतो. माझी पत्नी ही घरामध्ये दिवसभर असते, तिचंही नामस्मरण वगैरे चालू असतं आणि ती देखील सेवा करते आणि ती देखील जॉबला आहे. त्यामुळे फार वेळ आम्हाला सेवा करण्यासाठी मिळत नाही, पण जेवढी जमेल तेवढीच सेवा करतो, नामस्मरण कंटिन्यू करतो. स्वामी भक्तांनो, हा माझा पहिला अनुभव होता. आता मी जो काही माझा दुसरा अनुभव सांगणार आहे ना, तो देखील खूप अंगावरती शहारे आणणारा आहे. आज देखील तो प्रसंग, सर्व काही घटना आठवली ना तर डोळ्यातून अश्रू येतात. खूप म्हणजे खूप रडायला येतं. स्वामी भक्तांनो, माझ्या पत्नीला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली. सेकंड प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर महाराजांची सेवा वगैरे सुरूच होती. पण काय झालं की डिलेवरी ही 8.5 महिन्यामध्येच झाली. 8.5 महिन्यामध्ये झाल्यामुळे आणि नॉर्मल डिलेवरी, माझ्या पत्नीला 2-3 दिवस त्रास झाला. त्या डॉक्टरांनी लवकर डिलेवरी केलीच नाही. त्यामुळे काय झालं की जेव्हा डिलेवरी झाली त्यावेळेस माझं बाळ होतं, मला मुलगी झाली. पण ती अशी झाली की काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. तिची बॉडी ती काहीच, असं नॉर्मल बाळ जसं असतं, रडतं, हातपाय हलवतं, हे ती तसं काहीच करत नव्हती. एकदम निश्चित पडलेली असायची. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की हिला जन्मताच हे आहे, म्हणून ही थोडी म्हणजे अपंग राहणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी पायाखालची जमीन सरकली की आता हे काय पुढे उभा राहिलं. महाराजांना म्हणलं, हे कसं काय झालं स्वामी, तुम्ही असताना हे असं झालं. मी त्यावेळेस स्वामींना खूप ब्लेम दिले, खूप बोललो स्वामींना की माझ्या आयुष्यात असं का बरं तुम्ही केलं, द्यायचं होतं तर चांगलं द्यायचं होतं, असं कशाला दिलं. आता हिला मी कसं सांभाळू, काय करू, मला काहीच कळत नाही. मग मी फक्त सेवा करायचं ठरवलं. मग मी सेवा करायला लागलो. आम्ही दिंडोरीला गेलो, तिथून सेवा आणली. सर्व काही सेवा आमच्या सुरू झाल्या. बाळ रिस्पॉन्स तर काही देत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं, याला कुठेही याची ट्रीटमेंट होऊ शकत नाही, तुम्हाला या बाळाला असंच सांभाळावं लागणार आहे. तिला खूप नंतर हळूहळू जशी मोठी झाली, तिला हळूहळू त्रास होऊ लागला. उलट्या व्हायच्या, फिट यायचं, चक्कर येऊन पडायची, असे वेगवेगळे प्रकार तिच्यासोबत घडू लागले. ते बघून आमचं काळीज खूप तुटायचं, कारण कसंही असलं तरी पोटचा गोळा म्हणल्यानंतर खूप त्रास आपल्याला होतो. माझ्या बाबतीत हे घडलं. मी आणि माझी पत्नी 21 वर्ष यासाठी झगडत होतो, 21 वर्ष सेवा करत होतो. माझी मुलगी जी होती तिच्यामध्ये थोडासा सुधार आम्हाला अगोदरपेक्षा दिसत होता. बरं वाटत होतं स्वामींच्या सेवेने. असं वाटत होतं की अशक्य शक्य स्वामी करतील. प्रचंड स्वामींवरती विश्वास होता. आणि एक दिवस काय झालं की माझ्या पत्नीच्या स्वप्नामध्ये परमपूज्य गुरु माऊली आणि महाराजांच्या रूपामध्ये ते आले. कारण ते जेव्हा माझी पत्नी आमचा दरवाजा वाजला, माझ्या पत्नीने दरवाजा उघडला, त्यावेळेस त्यांना महाराज यांच्या गुरु माऊलींच्या रूपात येताना दिसले. मी आलो आहे असं म्हटले. माझी पत्नी म्हटली, या, मी काय तुमची सेवा करू. तर ते म्हटले, आम्हाला तुमच्या घर हे साफ करायचं आहे. माऊलींनी झाडू घेतला आणि घर साफ करू लागले. हे बघितल्यानंतर माझी पत्नी म्हणे की नाही, मला तुमची सेवा करायची आहे, तुम्हाला मी काय करू तुमच्यासाठी मला सांगा. तर ते म्हणे, चहा बनव, असं ते म्हटले. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की माझी पत्नीला जाग आली. तिने मला उठवलं की अहो, मला असं स्वप्न पडलं, याचा अर्थ काय असेल, काय होणार आहे, काय माहिती, असं ती मला म्हटली. तर तिला म्हटलं, अगं, महाराजांवरती सोडून दे, जे काही होणार ते चांगलंच होणार आहे, असं ते म्हटले. आणि स्वामी भक्तांनो, ज्यासाठी आम्ही 21 वर्ष माझ्या मुलीला चांगलं होण्यासाठी सेवा केली, पण महाराजांनी तिच्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं होतं, वेगळंच तिच्यासोबत घडणार होतं. आणि तसंच झालं. या स्वप्नानंतर 8 दिवसामध्ये स्वामी भक्तांनो, माझी मुलगी ही एक्सपायर झाली. माझी मुलगी गेली. मी महाराजांना पुन्हा म्हटलो की स्वामी, मी तुला बरं होण्यासाठी तुमच्याकडे धावा करत होतो आणि तुम्ही तिला डायरेक्टच घेऊन गेला. आमच्यावरती खूप दुःखाचा डोंगर कोसळला, पण महाराजांवरती विश्वास होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, सर्व काही विधी वगैरे आम्ही सर्व काही
व्यवस्थित केलं. खूप दुःखामध्ये आम्ही सर्वजण होतो. त्याचमध्ये माझ्या मनात असे प्रश्न खूप उत्पन्न व्हायचे की एवढी सेवा करून 21 वर्ष सेवा केली पण त्याचं फळ मिळालं नाही. कारण इतके जणांना तर थोड्या थोड्या गोष्टीवरून अनुभव येतात. आपण एवढं करून देखील महाराज हे अशक्य गोष्ट शक्य करू शकले नाही. स्वामींनी असं का बरं केलं असेल? असे विविध प्रश्न मनामध्ये उत्पन्न होत होते. त्याच दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो, मला पुन्हा एकदा स्वप्न पडलं आणि माझ्या प्रश्नाचं निरसन महाराजांनी स्वतः येऊन केलं. महाराज म्हणले, अरे वेड्या, तू तिला नीट होण्यासाठी आमच्याकडे प्रार्थना करत होता, पण आम्ही तिचं कल्याण केलं आहे. आम्ही तिला मोक्षाला नेलं आहे. तिला आमच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. तिचा आता पुन्हा जन्म होणार नाही. तुझ्याद्वारे तिचा उद्धार झालेला आहे. तू काहीच टेन्शन घेऊ नको. तुझ्या मुलीला सद्गती मिळाली आहे, असं स्वामींनी मला सांगितलं आणि स्वामी गेले. मला जाग आली. त्यावेळेस मी पुन्हा रडायला लागलो की तुमची किती आगाध लीला आहे. कारण पुढे जरी ती चांगली झाली असती आणि एवढं आणि तिचं लग्न वगैरे झालं असतं, तिच्या आयुष्यात खूप दुःख त्रास हे तिला सहनच करावे लागले असते, सोचावेच लागले असते. पण महाराजांची लीला ही किती आगाध आहे. तिला सर्व दुःखातून महाराजांनी आमच्या त्या 21 वर्षाच्या सेवेने तिला मोक्ष प्राप्ती दिली, तिला सद्गती दिली. ही खूप मोठी स्वामींची अगाध लीला तिच्यासोबत घडली होती. खरंच जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त स्वामींनी तिच्यासाठी दिलं असं मला वाटतं. स्वामी भक्तांनो, हे अनुभव आम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही. आमच्यासाठी हे महाराजांनी खूप काही केलेलं आहे. स्वामी भक्तांनो, असे छोटे मोठे तर असंख्य आत्तापर्यंत स्वामींचे अनुभव आलेले आहे. पण हे 2 अनुभव यासाठी सांगावेसे वाटले की तुमच्या देखील आयुष्यात असे संकट दुःख अडचणी आल्या असतील तर महाराजांना ब्लेम देऊ नका. कारण महाराज जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. पुढे चांगलं होणार असतं म्हणून ते करत असतात. हे आपल्याला नंतर कळतं. आपण स्वामींना ब्लेम देतो आणि स्वामी सेवा सोडून देतो. ही फार मोठी चूक आपण करतो. असं कोणीही करू नका. आयुष्यात किती संकट, किती दुःख, किती अडचणी असल्या तरी महाराजांशी एकनिष्ठ राहा. स्वामी सेवेमध्ये राहा. महाराज तुमचे सर्व दुःख लवकरात लवकर दूर करतील. फक्त विश्वास, श्रद्धा, भाव हा असला पाहिजे. असे मला आलेले हे आत्तापर्यंतचे स्वामींचे खूप मोठे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे हे दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.